जय श्रीराम. कपाळावरचं गंध बघून कदाचित तुम्हाला मी थत्तेंच्या वळणावर जातोय की काय असं वाटेल, पण नाही. ईश्वराने माझ्या कपाळावर श्रीरामाचं नाव जे लिहिलंय ते अधिक ठळकपणे दिसावं आणि आजच्या दिवशी तर दिसावंच यासाठी. चैत्रमास, नवमी तिथी आणि दुपारी 12ची बरोबरची रामजन्माची वेळ आणि तीच साधून मी आपल्याशी संवाद साधत आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या असंख्य अनेकानेक शुभेच्छा मी आपल्याला देतो. प्रभू श्रीरामाचा विषय निघाला की आपण सगळेच समस्त भारतीय पुलकित होऊन जातो. राम आमच्या श्रद्धेचा, आस्थेचा विषय. रामनवमीला चर्चा कुठल्या गोष्टीची करावी? एखादं कीर्तन ऐकावं, रामकथा ऐकावी, रामायण ऐकावं की आणखी काय ऐकावं? मी रामकथा सांगायला आलेलो नाहीये, रामायणाविषयी बोलायला आलेलो नाहीये की रामकीर्तन करायला आलेलो नाहीये. मी राम आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या आयुष्यात होणारे विषय याबाबत बोलतोय. राम हा शब्द काढल्याबरोबर अयोध्येतलं प्रभू श्रीरामाचं मंदिर आपल्याला आठवतं आणि त्यासाठीचा संघर्ष आपल्याला आठवतो. मी तो संघर्षही आपल्याला सांगणार नाहीये, फक्त काही गोष्टींची आठवण करून द्यायला आणि त्याची कारणं सांगायला आलोय. अयोध्येतलं प्रभू श्रीरामांचं जन्मभूमीवरचं मंदिर पाडलं कोण? बाबराचा सरदार मीर बाकीनं ते मंदिर उद्ध्वस्त केलं आणि तिथे एका मशिदीची रचना केली. बरं, जेव्हा या मंदिराच्या निर्माणाची गोष्ट समोर आली तेव्हा न्यायालयीन लढाईमध्ये या मशिदीच्या बाजूनं लढायला कोण होतं? तर मुस्लिम गट, आपला काँग्रेसी मंडळी आणि देशातले कम्युनिस्ट डावे, ज्यांच्या आस्था भारतापेक्षा भारताबाहेरच्या देशांवर जास्त आहेत. बरं, याची केस कोण लढत होतं? हिंदू. वर्षानुवर्षापासून, शतकानुशतकाच्या पासून, वर्षानुवर्ष सुद्धा शब्द कमी पडेल, ब्रिटिशांच्या काळापासून सुरू आहे, त्यामुळं शतकापासून ही केस चालत राहिली, त्या संबंधीचा संघर्ष चालत राहिला आणि जिंकलो कधी? देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसल्यावर जिंकलो. म्हणजे समस्त हिंदूंनी एकत्रित येऊन राम मंदिराविषयी आदर, आस्था आणि श्रद्धा असलेला प्रधानमंत्री निवडून दिला. त्यावेळेला या देशात राम मंदिराच्या संकल्पनेची पूर्तता झाली, आमच्या स्वप्नांची पूर्तता झाली. देशात बहुसंख्य हिंदू असूनही हे सगळं घडत होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मी माझ्या इतिहासाच्या मुद्द्यावर येतोय. सणावळ्यांमध्ये कदाचित मी सांगणाऱ्या घटना इकडं तिकडं होतील, पण त्यातला प्रमुख हेतू लक्षात घेतला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा या देशामध्ये परकीय आक्रमकाच्या रूपानं बाबर आला. त्यावेळी आपल्या देशात बहुसंख्याक समाज असलेला हिंदूच होता आणि या बाबराच्या आक्रमणासोबत आम्ही आमचं स्वत्व गमावलं आणि त्यासोबत रामाचं मंदिर गमावलं. या देशामध्ये मोहम्मद गझनी आला, त्यावेळीही आम्ही हिंदू बहुसंख्याक होतो, पण या गझनीच्या रूपानं जेव्हा संकट आपल्या देशावर आलं तेव्हा आम्ही सौराष्ट्रमधलं सोमनाथाचं मंदिर गमावलं. अलाउद्दीन खिल्जीनी या देशावरती आक्रमण केलं आणि आम्ही आमच्या पद्मिनींना जोहर करावा लागला, स्वतःला आगीत बहाल करावं लागलं. त्यावेळीही आम्ही बहुसंख्याक होतो. एक एक माणसं येत होती. मोहम्मद घौरी आला आणि या मोहम्मद घौरी आला त्यावेळेलाही आम्ही हिंदू बहुसंख्याक होतो आणि आम्हाला घौरीच्या आक्रमणासोबत आमचा एक मोठा हिरा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण गमवावा लागला. बाबराच्या पाठोपाठ त्याची वंशावळ या देशावर राज्य करत असताना अकबर आमच्या सिंहासनावर बसला आणि या अकबराच्या सोबत आम्हाला राणा प्रताप गमवावा लागला. असे अनेक योद्धे गमवावे लागले आणि याच अकबराच्या सत्तेच्या वेळी आपल्या देशामध्ये बहुसंख्याक हिंदूच होते.
अकबराच्या नंतर त्याच्या पुढच्या पिढीला म्हणजे औरंग्यालाही राज्य करता आलं. या औरंग्याच्या राज्याच्या वेळी सुद्धा हिंदू बहुसंख्याक होते. छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याशी लढता लढता गेले आणि संभाजी महाराजांचा अत्यंतिक छळ करून औरंग्यानं संपवलं. आम्ही 2 हिरे गमावले. त्यावेळीही या देशामध्ये हिंदू बहुसंख्याकच होते. किती उदाहरणं सांगायची. अब्दाली आला, त्यानं या देशावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मुघल संपलेले होते, दिल्लीचं तख्त कमजोर झालेलं होतं. पण आणखी एक अब्दाली नावाचा आक्रमक आला, ज्यानं पानिपतची लढाई केली. या पानिपतच्या लढाईत आम्ही अनेक योद्धे गमावले. चिल्लर, खुर्दा, बंदा रुपया काय काय त्याची उधाली. त्यावेळेलाही या देशामध्ये बहुसंख्याक हिंदू समाजच होता. त्यावेळीही बहुसंख्याक समाज हिंदू होता. अब्दालीच्या पाठोपाठ या देशामध्ये इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले. ज्यावेळी इंग्रज आले त्यावेळीही हिंदू समाज बहुसंख्याक होता. ज्यावेळी पोर्तुगीज आले त्यावेळीही हिंदू बहुसंख्याक होता. डच आले त्यावेळीही हिंदू बहुसंख्याक होता. पण या सगळ्यांच्या आक्रमणाच्या सोबत आम्ही राणी लक्ष्मीबाई गमावली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कित्येकांना फासावर चढवल्या गेलं. अनेक लोकांचा बळी आम्हाला द्यावा लागला, हिंदू बहुसंख्याक असून सुद्धा. आता रामनवमीच्या पार्श्वभूमीवर, राम मंदिराच्या निमित्ताने मला एकच प्रश्न सकल हिंदू समाजाला विचारायचा आहे. आपण राम मंदिर बांधत असल्याचा आनंद आपल्या मनामध्ये असताना, राम मंदिराचा एक एक चिरा जोडल्या जात असताना, एकसंध केला जात असताना, आम्ही बहुसंख्याक आहोत ही जाणीव आम्हाला ऊर्जित करत असताना पुन्हा तोच प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. आम्ही त्यावेळीही बहुसंख्याक होतो, आम्ही आजही बहुसंख्याक आहोत. पण या बहुसंख्याक असण्यामध्ये एकसंधता आहे का, हाच माझा सगळ्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. ही हिंदूंची एकसंधता नाही आहे. बहुसंख्य आणि एकसंध या 2 शब्दांमध्ये इतका मोठा फरक आहे ना. म्हणजे आपण ते उदाहरण नेहमीच ऐकतो. हाताची 5 बोटं एकत्र आली की मुठ्ठी होते आणि मुठ्ठीत ताकद असते. एक एक काडी सहज मोडून टाकता येते, पण त्या काडींची मोळी बांधली की ती मोळी तोडणं अशक्य बनतं. हे आमच्या लक्षात कधी येणार आहे. आणि आता तर बाबरापासून, अब्दालीपासून, गौरीपासून, इंग्रजांच्यापासून, डच, पोर्तुगीजांच्यापासून सगळेच आमच्या देशात निर्माण होऊ लागलेत. आमच्या आस्थांवर आक्रमण करू लागलेत, आमच्या मंदिरांवर आक्रमण करू लागलेत, आमच्या धर्मांवरती आक्रमण करू लागलेले आहेत, आमच्या उपासना पद्धतीवरती आक्रमण करू लागलेले आहेत. आणि आम्ही प्रभू श्रीरामाचं मंदिर होत असल्याचा आनंद साजरा करतोय. नक्कीच प्रभू श्रीरामाचं मंदिर होत असल्याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण हे निर्माण झालेलं मंदिर टिकविण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे का, हे जरा तपासणं आवश्यक आहे. म्हणून आजच्या चैत्र मासाच्या शुद्ध नवमी तिथीच्या 12 वाजताच्या म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्माच्या सोबत ठुमक चलत रामचंद्र हे गीत आपण गात असताना, ऐकत असताना एक गोष्ट आपण मनात ठेवली आहे का, की बहुसंख्याक असलेला हिंदू एकसंध करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे, आपल्या प्रत्येकावरती आहे. एक चिरा निखळला तर ही वास्तूच नेस्तनाबूत होऊ शकते, याची जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे का, हाच माझा प्रश्न आहे. आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंतीच्या निमित्ताने एकच हात जोडून विनंती आहे, प्रभू श्रीरामाचे आपण सगळे भक्त, या सनातन हिंदू धर्माचे अनुयायी आपण सगळे एकसंध होऊया, एकमेकाला जोडूया. आणि या जोडण्यातच आपली खरी शक्ती, आपला खरा लाभ आहे. अन्यथा अशा कितीतरी वीरांना, कितीतरी मंदिरांना आपल्याला गमवावं लागणार आहे. कारण आता गौरी, बाबर, अब्दाली, इंग्रज, डच बाहेरून येणार नाही आहेत, तर ते या देशातच जन्म घेत आहेत. यांना तोंड देण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायला हवं. जय श्रीराम.